स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या आवडीच्या माध्यमाने आज आपण आरोग्य सेवक या पदासाठी तांत्रिक विषयातील 1 ते 2 टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण एक परिपूर्ण टॉपिक बघणार आहोत आणि दुसऱ्या टॉपिक मधील काही महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये जर विचार केला तर आरोग्य सेवक या पदातील तांत्रिक विषयातील आपल्याला जे टॉपिक दिलेत तेच टॉपिक आपण घेतलेले आहेत. सर्वात पहिला जो आपला टॉपिक असणार आहे गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. गुरुत्वाकर्षण यावरती तुम्हाला 100% 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. आता हे 2 ते 3 प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती विचारले जाऊ शकतात हे सर्व जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि अशाच प्रकारच्या नोट्सच्या माध्यमाने तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. उद्यापासून आपण 2 ते 3 लेक्चर यावरतीच घेऊ, जेणेकरून 10 तारखेचे जे पण विद्यार्थ्यांना पेपर असतील ते सोपे जातील. ठीक आहे. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेले आहेत, समजून घ्या. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातील. जसं की पहिला आपला टॉपिक आहे गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण हा आपला टॉपिक दिलेला आहे तांत्रिक विषयातील. ठीक आहे. तर यावरती तुम्हाला नक्कीच 2 ते 3 प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. एक प्रश्न तर 100% असणार, जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता यावरती कसे प्रश्न विचारले जातात, कोणकोणते महत्त्वाचे पॉइंट असणार आहेत तेच आपण बघणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं गुरुत्वाकर्षण आलं की आपल्याला माहिती आहे शोध कोणी लावला? न्यूटन. ठीक आहे. आपल्याला हा महत्त्वाचा पॉइंट समजून आला. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन यांनी लावला. यांचं पूर्ण नाव एक्झॅक्ट न्यूटन आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यावरती आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? शक्यतो त्यांची जन्मतारीख सुद्धा विचारली जाऊ शकते. ठीक आहे. तर आपल्याला फक्त वर्ष माहिती असणं गरजेचं असणार आहे. वर्ष काय असणार आहे? 1642. ठीक आहे. वर्ष देण्यात ठेवा जन्मतारीख. तर 1642 या वर्षी त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू कधी झालेला आहे? 1727. ठीक आहे. हे 2 महत्त्वाचे पॉइंट झाले. आता गुरुत्वाकर्षण यामध्ये न्यूटन. आता न्यूटन विषयी आपण माहिती बघत आहोत. न्यूटन वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतात. आता यांनी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे पुस्तक कोणतं असणार आहे? यांनी दुसरे पण पुस्तकं लिहिलेत, परंतु सर्वात महत्त्वाचं पुस्तक कोणतं असणार आहे? प्रिन्सिपिया. ठीक आहे. या पुस्तकाचं नाव काय आहे? प्रिन्सिपिया या पुस्तकाचं नाव आहे. आता प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये यांनी काय लिहिलेलं आहे, महत्त्वाचं काय यामध्ये नोट केलेलं आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये यांनी आपल्याला सांगितलेलं आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ठीक आहे. प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये हा मांडलेला आहे आणि त्यामुळे हे पुस्तक यांचं खूपच महत्त्वाचं असणार आहे. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रिन्सिपिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे न्यूटन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि कोणत्या पुस्तकामध्ये ठीक आहे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एकच प्रश्न फक्त उलटा पालटा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या पुस्तकामध्ये इथं सिद्धांत मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा? प्रिन्सिपिया हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. कोणी मांडला? न्यूटन यांनी मांडला. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. अजून या पुस्तकामध्ये यांनी काय केलेलं आहे? ठीक आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, हा महत्त्वाचा पॉइंट झाला आणि त्यासोबत या पुस्तकामध्ये गतीचे समीकरणे आणि गतीचे नियम हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. कोणी? न्यूटन यांनी. कोणत्या पुस्तकामध्ये? प्रिन्सिपिया. इथपर्यंत तुम्हाला हे पॉइंट समजून आले. अशा प्रकारच्या अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या तर टॉपिक नुसार आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं मी सांगतोय तसं तुम्ही नोट करून घेतलं तरी चालेल. जन्म नोट करा. त्यानंतर सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन यांनी मांडला. कोणत्या पुस्तकामध्ये मांडला? प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला. यामध्ये अजून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की गतीचे नियम किंवा गतीचे समीकरण कोणत्या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहेत? तर आपल्याला सांगता येईल आपल्याला प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये. कोणी मांडलं? तर आपल्याला सांगता येईल न्यूटन यांनी. पर्यंत तुम्हाला समजून आला. अजून आपण पुढील काय महत्त्वाचे पॉइंट बघूया. आता न्यूटन यांच्याविषयीच आपण माहिती बघत आहोत. पुस्तकाविषयी माहिती झाली, जन्मतारखेविषयी इथं माहिती झाली. ठीक आहे. आता पुढे अजून एक महत्त्वाचं न्यूटनचं कार्य कोणतं असणार आहे? यांनी बहुतेक क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहेत, परंतु महत्त्वाचे कार्य आपण बघत आहोत ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की परावर्तक दुर्बिणीचा जो शोध आहे तो कोणी लावला? पहिले शास्त्रज्ञ कोण होते? तर हे देखील न्यूटन होते. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यांनी परावर्तक दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. याचे हे पहिले शास्त्रज्ञ होते. कोण? न्यूटन. हे न्यूटन विषयी इथं आपण काय माहिती बघितली. ही सर्व माहिती आपण कोणत्या टॉपिकची अभ्यासत आहोत? गुरुत्वाकर्षण. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. चला पुढे. आता पुढे नेक्स्ट यामध्येच आपण गुरुत्वाकर्षण यामध्येच अजून एक महत्त्वाचा पॉइंट बघत आहोत, त्वरण. ठीक आहे. त्वरणावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्वरण म्हणजे काय नक्की याविषयी माहिती आपण जाणून घेऊया.
तर बघा, त्वरण म्हणजे पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. ठीक आहे. तर या बलाला काय म्हणतात? वस्तूचे त्वरण म्हणतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्वरणाची व्याख्या इथं समजून आली. पृथ्वी आपल्याकडे कोणतीही वस्तू इथं खेचून घेते. ठीक आहे. तिच्यावरती जर म्हटलं तर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात? वस्तूचे त्वरण म्हणतात. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता यामध्ये गुरुत्वीय बलाविषयी माहिती आपण बघत आहोत, जे की खूपच महत्वाचं आहे. यावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता गुरुत्वीय बलाविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. ठीक आहे. तर बघा, यामध्ये त्वरणालाच आपण काय म्हणतो? गुरुत्वीय बल असं म्हणतो. ठीक आहे. त्वरण म्हणजे जे खेचून घेण्याची क्षमता आहे, गुरुत्वीय बल आहे, त्याला त्वरण म्हणतो. हे आपल्याला माहिती समजून आली इथं. आता त्वरण म्हणजेच गुरुत्वीय बल हे आपण कशाने दर्शवितो? जी या अक्षराने दर्शवितो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्वरण ही एक सदिश राशी आहे, असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्वरण ही एक टिंब राशी आहे. तर कोणती राशी आहे? सदिश राशी आहे. हा एक पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे बघा, जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त किती आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जीचे मूल्य आहे म्हणजेच ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वीय बलाचे जे मूल्य आहे ते सर्वात जास्त कुठे आहे किंवा किती आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर सर्वात जास्त आहे 9.832 m². हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि जीचे मूल्य ध्रुवावर, ठीक आहे, सपाट ध्रुवावरती सर्वात कमी किती आहे? 9.78 m². हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यावरती अजून एक महत्वाचं काय असणार आहे माहिती का? हे जे मूल्य आहे विषुववृत्ताकडे जात असताना कमी होत जाते. आणि त्यासोबत जर म्हटलं तर त्वरणाचे जे मूल्य आहे पृथ्वीच्या आत आणि बाहेर हे वेगवेगळं असतं. म्हणजे पृथ्वी आपली गोल पृथ्वी आहे. यामध्ये पृथ्वीमध्ये आपण जसं जसं खोलवरती जाऊ, ठीक आहे, यामध्ये खोलवरती किंवा वरती येऊ, तर याचे जे जीचे मूल्य म्हणजे खेचून घेण्याची क्षमता म्हणा किंवा गुरुत्वीय बल म्हणा, त्वरण म्हणा, तर हे कमी जास्त होत असतं. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये महत्वाचा पॉईंट काय असणार आहे? आपल्याला ध्रुवावरती सर्वात जास्त किती आहे, सर्वात कमी किती आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्वरण ही सदिश राशी आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि गुरुत्वीय बलासाठी आपण जी ने दर्शवतो हे आपल्याला महत्वाचं असणार आहे. आता याखाली आपण गुरुत्वीय बलाविषयी, ग्रॅव्हिटेशन विषयी अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत. यावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन घेणार आहे थोडक्यात. ठीक आहे. तर बघा, आता गुरुत्वीय बलाचा जो सिद्धांत आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन, ठीक आहे, गुरुत्वीय बल, त्याच्या सिद्धांताविषयी आपण इथं माहिती बघत आहोत. ग्रॅव्हिटेशन म्हणजे हे आपण जी या अक्षराने दर्शवितो सांगितल्याप्रमाणे. आता यावरती SI युनिटवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आपल्याला महत्वाचं काय असणार आहे? SI यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कशाच्या बरोबर आहे ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर 2 किलोग्रॅमच्या बरोबर 1 मीटर एवढे बल प्रयुक्त करते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता पुढे बघा, SI मध्ये जीचे एकक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. जीचे एकक विचारलं जाऊ शकतं, तर आपल्याला सांगता येईल nm² आणि kg² आपल्याला अशा प्रकारचं सांगता येईल. हे काय झालंय? SI मध्ये जीचे एकक हे महत्वाचं आहे, हे तुम्ही नोट करून घ्या. SI मध्ये जीचे एकक किती आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि SI एकक प्रणाली याचं जर म्हटलं तर आपल्याला पुढे विचारलं जाऊ शकतो की याचं नक्की सूत्र काय आहे किंवा कशाच्या बरोबरीला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं 6.773 गुणुले 10 -11 nm² आणि kg² हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे किंवा नोट करून घ्या. ठीक आहे. आता अभिकेंद्री बल हे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत आहे, यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कोणतं बल परिभ्रमणास कारणीभूत आहे? तर अभिकेंद्री बल हे कारणीभूत आहे. आता अजून यामध्ये काय महत्वाचे गुरुत्वाकर्षणामध्ये सेम पॉइंट घेतलेले आहेत, यावरती सुद्धा मला वाटतं प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीचा आणि चंद्राचा गुरुत्वीय बलाचा जर विचार केला तर यामध्ये किती फरक आहे. ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल चंद्राचे व पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल आहे यामध्ये जर म्हटलं तर 1:6 एवढा फरक आहे. म्हणजे जसं की आपली पृथ्वी जर म्हटलं तर पृथ्वीचं जेवढं गुरुत्वीय बल आहे त्याच्या कमीने 6 पट्टी कमीने चंद्राचं गुरुत्वीय बल आहे, हे आपल्या साध्या भाषेमध्ये तुम्ही समजून घ्या. म्हणजे जसं की एखाद्या माणसाने इथे 1 फूट उंच उडी मारली, ठीक आहे, आपल्या पृथ्वीवरती, तर आपण 1 फूट उंच उडी मारली एखाद्या माणसाने, जास्तीत जास्त तो 1 फूट उंच उडी मारू शकतो. तर चंद्रावरती गेल्यानंतर तो अशा प्रकारचे 6 फूट उंची उडी मारू शकतो. म्हणजे कमी गुरुत्वीय बल आहे तिथे. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला सांगता येईल चंद्राचं गुरुत्वीय बल किती आहे? पृथ्वीच्या 1:6 एवढं आहे. इथपर्यंत तुम्ही समजून घ्या. फक्त 1:6 एवढं लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला अवकाशात जीचे मूल्य पृथ्वीच्या तुलनेत कितीने कमी असते यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 11% कमी असते. इथपर्यंत तुम्हाला इथं हे समजून घ्यायचे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं काय महत्वाचे काही पॉइंट आहे जे की मी इथं काढलेले आहेत. ठीक आहे, यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर चला पुढे बघूया. तर पुढे बघा, गुरुत्वाकर्षण मध्येच म्हणजेच आपलं जे गुरुत्वीय बल आहे त्याविषयीच आपल्याला हा एक महत्वाचा दुसरा पॉइंट असणार आहे. अजून एक महत्वाचे शास्त्रज्ञ यांनी यामध्ये काम केलेलं आहे किंवा यांचं बहुतेक महत्वाचं काम आहे ग्रॅव्हिटेशन मध्ये किंवा गुरुत्वीय बलामध्ये. यांनी काही महत्वाचे शोध लावले किंवा यामध्ये त्यांचं अतिशय महत्वाचं कार्य आहे. ठीक आहे, यांचं जर म्हटलं तर आपण फक्त केपलर लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, योहानेस केपलर यांचं पूर्ण नाव आहे. तर केपलर जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. ठीक आहे, तर यांचा जन्म कधी झालेला आहे 1571 मध्ये, मृत्यू कधी झालेला आहे 1630 मध्ये. इथपर्यंत समजून आलं. हे कोण होते यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे होते जर्मन खगोलशास्त्र व गणितज्ञ होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर ग्रहांची स्थानाची निरीक्षण त्यांनी केलेले, हा एक त्यांचा महत्वाचा पॉइंट आहे. आणि त्यासोबत अभिकेंद्री बल याविषयी सुद्धा त्यांनी काही महत्वाची माहिती दिलेली आहे. केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणारे जे बल असते त्याला आपण काय म्हणतो, अभिकेंद्री बल. ठीक आहे, कोणताही केंद्र असतो तर त्याच्या दिशेने जे प्रयुक्त होते, जे बल प्रयुक्त होते त्याला काय बोलतात, अभिकेंद्री बल. हे आपल्याला इथं समजून आलं. परंतु आपल्याला इथं केपलर यांच्याविषयी माहिती बघायची. तर यांच्याविषयी माहिती तुम्हाला दिलेलीच थोडक्यात. यांचा जन्म आणि मृत्यू याविषयी माहिती सांगितली. तर यांनी कोणता शोध लावला, ठीक आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे गतीचे नियम. यांचा सर्वात महत्वाचा जो शोध आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे गतीचे नियम यामध्ये केलेले आहे. गतीच्या नियमांमध्ये थोडक्यात मी तुम्हाला माहिती देत आहे कोणकोणते यांनी नियम सांगितले. जसे की ग्रहांची कक्षा ही वर्तुळाकार असते, त्यासोबत जर म्हटलं तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सररेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. ठीक आहे, आवर्त कालाचा व ग्रहांचा सरासरी अंतर गणाला समान असते. ठीक आहे, आणि त्यासोबत यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे गुरुत्वीय आपल्याला जी स्थितीत ऊर्जा असते. ठीक आहे, स्थितीत ऊर्जा काय असते त्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, तो तुम्ही समजून घ्या. आता स्थितीत गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा यावरती तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे कशाने दर्शवितात. ठीक आहे, किंवा याचं सूत्र काय आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सूत्र आपल्याला सांगता येईल MgH. ठीक आहे, हे याचं सूत्र आहे. आणि स्थितीत ऊर्जा म्हणजे काय, वस्तूच्या विशिष्ट स्थानामुळे किंवा स्थितीमुळे जी ऊर्जा सामावलेली असते किंवा साठवलेली असते तर तिला म्हणतात स्थितीत ऊर्जा. ठीक आहे, स्थितीत ऊर्जा म्हणजे काय थोडक्यात आपण एखाद्या उदाहरणाच्या माध्यमाने समजून घेऊया. जसं की एखाद्या नदीकाठी धरण बांधलेले, तर धरणावरती संपूर्ण पाण्याचा दाब असतो. जर धरण फुटलं तर संपूर्ण पाणी खाली जाणार. ठीक आहे, परंतु कोणामुळे ते पाणी अडलेले धरण, म्हणजेच आपण सांगू शकतो एखाद्या विशिष्ट स्थानामुळे किंवा स्थितीमुळे. जसे की स्थिती म्हणजे किंवा स्थान म्हणजे ते धरण आहे. आता त्या धरणावरती संपूर्ण पाण्याचा दाब असतो आणि दाब म्हणजे एक ऊर्जा आहे. ठीक आहे, ऊर्जा साचवलेली आहे किंवा त्याच्यावरती दाब आहे, जे बल प्रयुक्त होते ते झालं आपलं स्थितीज ऊर्जा किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा. ठीक आहे, अजून एखादं उदाहरण जर म्हटलं तर आपण गोल टाकी बांधलेली आहे. ठीक आहे, गोल टाकी उंच बांधलेली आहे, त्यामध्ये पाणी साचवतोय. तर टाकीच्या संपूर्ण कडेला एक बल प्रयुक्त होत असतं, दाब प्रयुक्त होत असतो. ते म्हणू शकतो आपण स्थितीत ऊर्जा साचवलेली आहे त्यामध्ये. ती टाकी फुटली की पाणी सर्व खाली येणार. ठीक आहे, जे बल आहे किंवा जे दाब प्रयुक्त होतोय तिथं त्याला आपण काय बोलतो, स्थितीत ऊर्जा. हे आपल्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतोय. आता हे जर म्हटलं तर यामध्ये वस्तुमान येतं, म्हणजे एखादी वस्तू येते. जसं की आपण धरणाचं उदाहरण घेतलं, टाकीचं उदाहरण घेतलं, तर हे झालं वस्तुमान. आणि हाईट, जेवढी जास्त हाईट तेवढं जास्त बल. जसं की एखादं धरण जेवढं जास्त उंच मोठं तर त्याची हाईट जेवढी जास्त असते तेवढा जास्त दाब जास्त, म्हणजे स्थितीत ऊर्जा तिथं जास्त सामावलेली आहे. यावरतून आपलं सूत्र काय तयार होतंय, MgH. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण इथं समजू शकता, वस्तुमान आणि हाईट. ठीक आहे, एवढं आपल्याला समजून घ्यायचंय. आणि हे गुरुत्वीय बल, जी म्हणजे गुरुत्वीय बल, M म्हणजे मास म्हणजे वस्तुमान, आणि गुरुत्वीय बल आणि हाईट याच्यावरतून आपलं हे स्थितीत ऊर्जेचं हे सूत्र आपण बघू शकतो. ठीक आहे, यामध्ये महत्वाचं आपल्याला हे सूत्र सुद्धा विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, यावरती आपण हे नोट करून घ्या. आणि जास्त जर म्हटलं तर एखादं छोटंसं गणित आलं तर आपल्याला लगेच फक्त या सूत्राच्या उपयोगाने इथे सोडवायचं. यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्टली गुणाकार करायचा आणि जे पण उत्तर येईल ते आपल्याला सांगायचं. आता यामध्ये हे एवढं काही महत्वाचं नाहीये, परंतु जर म्हटलं तर आपण फक्त हे नोट करून घेऊ शकता.
की जे गुरुत्वीय बल असतं ते किती प्रयुक्त होतं आणि इथं आपल्याला हे जी आहे ठीक आहे आणि हे खालचे 9 आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे आणि किती बल प्रयुक्त होतं ते आपण समजू शकता. जसं की पृष्ठभागावरती 0 म्हणजे तिथं पृष्ठभाग पृथ्वीचा जो समान भाग आहे पृष्ठभाग आहे जिथून पृथ्वी आपण जमिनीला सुरुवात होते वरतून तो भाग आहे. तर त्याला जर म्हटलं तर आपण किलोमीटर मध्ये इथं मोजत आहोत. तिथं बल किती प्रयुक्त ते असते यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता येईल 9.81. त्यानंतर जर म्हटलं तर माउंट एव्हरेस्ट घेतलं याची उंची किती आहे किलोमीटर मध्ये 8.8 ठीक आहे 8 किलोमीटर आणि 800 मीटर आपण एव्हरेज इथं पकडून चालूया. तर 9.8 त्याचं आपल्याला सांगता येईल किती बल प्रयुक्त होते. त्यानंतर फुग्याने आतापर्यंत सर्वात उंच कितीपर्यंत फुगा गेलेला आहे तर 36.6 किलोमीटर एवढा उंच गेलेला आहे त्याचा आपण इथं घेऊ शकता आणि अंतराळाची इथं उंची दिलेली आहे 400 किलोमीटर पर्यंत आणि त्याचा आहे 8.7 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पुढील आपण अजून एक टॉपिक इथं बघणार आहोत. हे आपण थोडंसं डीप मध्ये अभ्यासणार आहोत कारण यावरती जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. परंतु पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया गुरुत्वाकर्षण यावरती आणि काही प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत. जसे की जन्म प्रिन्स या पुस्तक, त्यानंतर शोध कोणता लावला न्यूटन यांनी ते झालं. त्यानंतर जर म्हटलं तर जे बल प्रयुक्त करतं ते झालं. त्वरण झालं. त्याचं जर सूत्र म्हटलं तर सूत्र झालं. त्याचे जर म्हटलं तर सर्वात जास्त किती असतं आणि सर्वात कमी किती असतं ते झालं. त्यानंतर जर म्हटलं तर विषुववृत्ताकडे जात असताना कमी होत जाते हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं असणार आहे. सिद्धांत कोणी मांडला न्यूटन यांनी मांडला. कोणत्या पुस्तकामध्ये प्रिन्सिपिया ग्रॅव्हिटेशन मध्ये यामध्ये एसआय युनिट झालं एसआय एकक झालं. त्यानंतर जर म्हटलं तर प्रणाली कोणती आहे त्याचं सूत्र झालं ते आपल्याला सांगायचंय. अभिकेंद्री बल म्हणजे काय ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पृथ्वीचा आणि चंद्राचं याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये किती फरक आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे काय महत्वाचे पॉईंट झाले. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला केपलर यांच्याविषयी आपण माहिती बघितली. ठीक आहे. जन्म मृत्यू यांचे शोध गतीचे नियम वगैरे हे आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं असणार आहे. गतीचे नियम कोणी मांडले यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर केपलर आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. स्थितीत ऊर्जाविषयी माहिती पण बघितली. त्यानंतर बाकी जर म्हटलं तर यामध्ये अजून काय हे शोध झाले आणि गतीचे नियम झाले. ठीक आहे. हे झालं सर्व. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अजून काय यावरती आपण ग्रॅव्हिटेशन यावरती प्रश्न बघूया आणि पुढील जे टॉपिक आहे अतिशय डीप मध्ये अभ्यासलेले आहेत आपण जे की तुम्ही बघू शकता. यामध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा आपला दुसरा टॉपिक आहे. तर यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया. त्यानंतर काही प्रश्न वगैरे आपण बघूया. ठीक आहे. तर यामध्ये बघा यामध्ये जर म्हटलं तर आता यामध्ये सध्या जर म्हटलं तर यामध्ये अतिशय डीप मध्ये अभ्यास करणं गरजेचं असणार. यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे की आवर्त सारणीची रचना ठीक आहे कधी झाली कोणी केली कोणत्या पुस्तकामध्ये किंवा कोणी सर्वात पहिल्यांदा किती आवर्त सारणीमध्ये जे पण मूलद्रव्य ते कोणी कोणी कसे कसे मांडले तर त्याविषयी आपल्याला विचारले जाऊ शकतो. महत्वाचे जर म्हटलं तर सर्वात पहिले जर म्हटलं तर डोबे रायनर झालं यांची त्रिके झाली यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर न्यूलँड झालं ठीक आहे याच्यावरती तुम्हाला अष्टकांचा नियम आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मेंडल झालं ठीक आहे मेंडलची जी आवर्त सारणी आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे महत्वाचे 3 शास्त्रज्ञ यांनी केलेले कार्य अशा प्रकारचं नोट केलेले आहे आणि लास्टला आवर्त सारणीची रचना टोटल यामध्ये गण कशाला म्हणतात आवर्त कशाला म्हणतात आडवे आणि उभे असतात त्यामध्ये काय फरक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर यामध्ये जर म्हटलं तर हे जे पूर्ण आहे ठीक आहे आवर्त सारणी यामध्ये टोटल जर म्हटलं तर किती आपल्याला सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे यामध्ये सध्या जगामध्ये 118 मूलद्रव्ये आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. या 18 मूलद्रव्ये या हे जे आहेत ते 4 खंडामध्ये विभागलेले आहेत. ते 4 खंड कोणकोणते एस पी डी एफ ठीक आहे हे 4 खंड आहे. यामध्ये एस मध्ये जर म्हटलं तर 2 गण आहेत 1 आणि 2. पी मध्ये 13 ते 18 आहेत आणि डी मध्ये 3 ते 12 आहेत आणि एफ मध्ये जर म्हटलं तर तळाशी जे आहेत ते आपल्याला सांगता येईल. आणि यामध्ये जर म्हटलं तर लॅथेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी यांचा समावेश होतो. यामध्ये खंड आपल्याला हे सांगता येईल हे 4 खंड आहे. हे महत्वाचे खंड आहेत आणि हे अतिशय महत्वाचे डीप मध्ये यामध्ये काही नोट्स काढलेले आहेत तर समजून सांगताना तुम्हाला अतिशय डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये हे जे मूलद्रव्य आहेत यावरती तुम्हाला 2 प्रश्न हमखास विचारले जाणार. ठीक आहे. आणि नोट्स अतिशय कमी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय म्हणजे अतिशय कमी काढलेले आहेत. अगदी फक्त एका पेजमध्ये तुम्हाला 1 ते 2 मार्क मिळवून देण्याचा इथं मी प्रयत्न करणार आहे. हे उद्या मी तुमचं घेतो डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या नोट्स काढलेले आहेत एमसीक्यू काढलेले आहेत तर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. यामध्ये जर म्हटलं तर आपण एमसीक्यू टाईप आणि त्यासोबत 1 लाइनर स्वरूपामध्ये अतिशय IMP इम्पॉर्टंट जेवढे पण क्वेश्चन आहेत ते आपण काढलेले आहेत स्पेशल तांत्रिक या विषयासाठी. ठीक आहे. तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर थोडक्यात माहिती देतो त्यांच्याविषयी.
तर बघा यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तांत्रिक, IMP प्रश्न संच, वन लाइनर स्वरूपामध्ये, MCQ टाईप स्वरूपामध्ये, मागील क्वेश्चन पेपर वगैरे सर्व काही आपण आपल्या टीम तर्फे तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला कशा प्रकारचे भेटणार आहे, सर्व PDF स्वरूपामध्ये आणि टायपिंग स्वरूपामध्ये भेटणार आहे. थोडक्यात जर म्हटलं तर तुम्हाला छोटस जर म्हटलं तर आपल्याला कशा स्वरूपात असणार आहे त्यांच्याविषयी काही स्क्रीनशॉट स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे. कशा प्रकारचे आपल्या नोट्स असणार आहे, अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहे टायपिंग मध्ये. आणि हे सर्व तुम्हाला फक्त किती किमतीमध्ये भेटणार आहे, 160 रुपयामध्ये. ठीक आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे एक नंबर देत आहे, तो नोट करून घ्या. त्यावरती तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर बघा इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल 9139643199. या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचे 160 रुपयाचं फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. आणि पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवायचं आहे. आता 160 रुपयाचं पेमेंट करायचंय. 160 रुपयाचं पेमेंट झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला 1, 2 नव्हे तर 4 ते 5 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तांत्रिक प्रश्न, मागील क्वेश्चन पेपर, हे सर्व काही तुम्हाला त्यामध्ये दिलं जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल PDF स्वरूपामध्ये, स्क्रीनशॉट तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे स्क्रीनवरती, तर त्या टाईपच्या नोट्स असणार आहे. हे सर्व तुम्हाला कशामध्ये भेटणार आहे, या 160 रुपयामध्ये भेटणार आहे. अतिशय महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. सर्व लेटेस्ट IPPS पॅटर्न नुसार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. वही आणि पेनावरती जर म्हटलं तर वही आणि पेनाने आपल्याला अशा प्रकारचा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट व्हिडिओ आपला अशा प्रकारचा आहे. बाकी जर म्हटलं तर आपण लॅपटॉपवरती शिकवत असतो. तुमचा रिस्पॉन्स बघण्यासाठी छोटासा व्हिडिओ इथे मी हा बनवलेला आहे. जर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर आपण अशाच प्रकारचे कंटिन्यू व्हिडिओ करूया आणि डिटेलमध्ये डीपमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. टॉपिक आणि त्यानंतर IMP प्रश्न या टाईपमध्ये आपण सर्व काही अतिशय महत्वाचे साधे आणि सरळ भाषेमध्ये शिकून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर चला, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.